विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या प्रॅक्टिस सेट 2.1 बऱ्याच विद्यार्थ्यांनी कंप्लीट केला आहे. आपण आता मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा भाग पाहणार आहोत. एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन जर दिलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजेच काय, तर त्याचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी एक्सचे आपल्याला किमती काढायच्या आहेत आणि मग आपण आता विचार करणार आहोत. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या पद्धतीमध्ये कोणती पद्धत आहे. तर पहिल्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर ती पद्धत आहे फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धती. फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड, दुसऱ्या पद्धतीचा आपण जर विचार केला तर तो आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. आणि तिसरी पद्धत आहे फॉर्म्युला मेथड. थर्ड, फॉर्म्युला मेथड. आता आपण विचार करणार आहोत पहिल्या पद्धतीचा, जी पद्धत आहे फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं. तर या पद्धतीमध्ये आपल्याला वर्ग समीकरण जर दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल इथे आपण एक वर्ग समीकरण घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. सपोज हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या की ज्याच्याने या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं त्या व्हेरिएबलच्या किमतीने त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं समाधान होईल, सॅटिस्फॅक्शन होईल, म्हणजेच त्याची किंमत 0 येईल. याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्समध्ये पहिला विचार आपल्याला करायचा आहे स्प्लिट द मिडल टर्म. मिडल टर्म जी आहे ही मिडल टर्म इथे हे मायनस 15x, तिला स्प्लिट करायची आहे. व तिला स्प्लिट कशी करायची, तर स्प्लिट करताना आपल्याला हा शेवटचा जो फॅक्टर आहे 54, या 54च्या अशा पद्धतीचे दोन फॅक्टर शोधायचे की ज्यांचा गुणाकार 54 येईल आणि त्यांची बेरीज मायनस 15 येईल. तर तुम्हाला इथे प्लस आणि मायनस ह्या ज्या साईन आहेत याच्यामध्ये गुणाकार बेरीज करतानाचे जे नियम आहेत ते ज्या विद्यार्थ्याचे परफेक्ट असतील त्याला ही पद्धत अतिशय उपयोगी जाईल. पण जर ते रूल तुम्हाला नीटसे माहिती नसतील आणि अडचण निर्माण होत असेल तर मग इथे मात्र टप्प्याटप्प्याला तुम्हाला गोंधळ होणार आहे. तर इथे आपल्याला आता विचार काय करायचा आहे, या 54च्या मध्ये त्याचे असे अवयव काढायचे आहेत ज्याची बेरीज वजा 15 येईल आणि गुणाकार काही 54 येईल. मग असे सगळे 54चे अवयव तुम्ही काढायचे. कोणते येतील, जर तुम्हाला ते समजा काढता येत नसतील, समजा आपण हा 54 घेतला तर 54चे आपल्याला काय अवयव काढता येतील. पहिला येईल 27 गुणिले 2 54, बरोबर आहे. 2चा जर विचार केला, 3चा जर विचार केला तर 3ने जर भाग दिला तर पहा काय होईल, इंटू 3. हां, कारण 5 आणि 4 9, बेरीज 9 येते म्हणून 3ने भाग जाईलच. तर इथे काय येणार आता 3 1 3 आणि 3 8 24, म्हणजे काय झाला हा 18 त्रिक 54. नंतर विचार केला आपण 9 9 54, आणि हेच माझं उलटं होणार, 9 54 तसंच 6 9 54, तसंच 3 गुणिले 18 54, 2 गुणिले 27 54 आणि 54 गुणिले किंवा 1 गुणिले 54 गुणिले, अशा पद्धतीने तुम्हाला सगळे फॅक्टर्स काढता येतील. मग याच्यामध्ये एक पेअर अशी आहे की ज्याची बेरीज आता तुम्हाला 9 आणि 6 15 येते. मग ना फक्त साईन कशी द्यायची हा प्रश्न आहे. मग इथे सपोज आता 54च्या याच्यामध्ये आपण 9 आणि 6 घेतला, 9 6 54 होतात, म्हणजे त्यांचा गुणाकार प्लस 54 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज मात्र मायनस 15 आली पाहिजे. याचा अर्थ आपल्याला दोघांना काय साईन द्यावी लागेल, मायनस द्यावी लागेल. दोघांना जर मायनस दिली तर -9 प्लस -6 इज इक्वल टू -15 आणि -9 इंटू -6 इज इक्वल टू +54.
म्हणजे एकाच वेळेस दोघी गोष्टी झाल्या पाहिजेत. या -9 आणि -6चा गुणाकार 54 येतो आणि -9 आणि -6 यांची बेरीज -15 येते. तर मग अशा पद्धतीने हे दोन फॅक्टर आपण शोधून काढले. म्हणजे स्प्लिट करताना आपल्याला हा -9 आणि -6चा उपयोग करायचा आहे. म्हणजे मधला फॅक्टर आपण स्प्लिट केला आणि मग आता स्प्लिट करताना x² मायनस हे वापरायचे आता -9x -6x + 54 = 0. म्हणजे हेच इक्वेशन आपण लिहिलं. फक्त इथे काय केलं आपण, हा मायनस जो 15 आहे -15x आहे तो स्प्लिट केला आणि स्प्लिट करून आपण तो -9x ने -6x या फॉर्ममध्ये लिहिला. म्हणजे काय, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर इज 0 देन ॲटलिस्ट वन ऑफ देम 0 मस्ट बी 0. मग आता हे जर सोडवायचं असेल तर याच्यामध्ये काय करायचं, आता ह्या दोघांमध्ये एक काहीतरी कॉमन बाहेर निघेल, या दोघांमध्ये एक काहीतरी कॉमन बाहेर निघेल. या दोघांमध्ये जर विचार केला x² ने -9x म्हणजे x आपल्याला बाहेर काढता येईल. मग इथे काय राहील, आता इथून जर x² मधून 1x गेला तर राहिला 1x आणि इथला x जर गेला तर राहिला -9. इथे -6 जर बाहेर निघाला तर हा 6 राहील, आपला x राहील. आणि इथे आता विचार केला आपण तर 54चे 2 अवयव आपल्याला काढावे लागतील. काय तर -6 जर बाहेर केला तर इथे -9 शिल्लक राहील, नमसक 54. कारण काय मायनस साईन बाहेर गेला आहे म्हणून हा प्लसच्या ऐवजी इथे मायनस झाला. इथे करून पापा -6ने जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर -6 होईल आणि -6ने 9ला मल्टिप्लाय केलं तर हे दोघं निगेटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह होईल, नमसक 54 होतील. तर अशा पद्धतीने. आणि दुसरी एक गोष्ट, तुमचे फॅक्टर काढताना इथे आणि इथे साईन आणि दोन्ही टर्म सारख्या आल्या पाहिजे तर तुमचं एक्झाम्पल बरोबर जातं असा त्याचा अर्थ होईल. आता ह्या दोघी टर्म याच्यामध्ये कॉमन काय निघेल, इथे x -9 कॉमन निघाला, इथून पण निघाला इथून पण निघाला आणि राहिला काय मग आता x -6. याचा अर्थ काय, म्हणजे =0 आहेच आपला हा. तर x -9 = 0 और x -6 = 0, x = 9 और x = 6. तर अशा पद्धतीने आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या x = 9 x = 6 या दोन किमती आपण अशा काढल्या की ज्या किमतीने या समीकरणाचं समाधान होणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड यांची किंमत कशी येणार आहे, सारखी येणार आहे. हे तुमचं प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं एक्झाम्पलच होतं. म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट 2.2 याच्यातलं आपण पहिलं एक्झाम्पल हे वरतीच उदाहरणाच्या निमित्ताने सॉल्व केलेलं आहे. आता आणखी एक सेकंड एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलंच पाहूया. एखाद दुसरं उदाहरण कसं येईल पा, हे चौथं उदाहरण आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं. काय ते 5m² = 22m + 15 असं एक्झाम्पल आहे. मग पहिली गोष्ट तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं. आता फॅक्टरायझेशन मेथडमध्ये कसा विचार करायचा पहा, आधी हे a² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये हे घेऊन यायचं आहे. म्हणजे आपण काय करू आता 5m² हा आता दोन्ही टर्म इकडे येताना मायनस होतील, -22m -15 = 0. म्हणजे इथे काय केलं आपण आता तर 22m आणि 15 हा एका LHSच्या साईडला आणला आणि त्याच्यामुळे ते दोघांचे साईन चेंज झाले. मग इथे आपल्याला आता मित्रांनो विचार काय करायचा, इथे आता फक्त 15चे नाही करायचे. इथे आपण हा 15 घेतला, इथे काय होता 54 होता, पण इथे याच्या आधी काहीच नाही आहे. म्हणजे इथे ज्याला आपण कोइफिशियंट म्हणतो तो नाही आहे म्हणजेच 1 आहे. म्हणजे 54 × 1 54. जर कोइफिशियंट नाही राहिला तर आपण त्याला कोइफिशियंट 1 आहे असं समजतो, पण इथे ऑलरेडी कोइफिशियंट आहे. मग कोइफिशियंटला आपल्याला 15ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 15 शेवटचा टर्म घ्यायचे आणि या 15ला या 5ने मल्टिप्लाय करायचं. 15 × 5 किती झाले, 15 × 5 = 75. आणि दोघांचा साईनचा पण विचार करायचा. सॉरी, इथे आपल्याला साईनचा विचार करताना काय करावं लागेल, इथे हा टर्म झालेली आहे इकडे म्हणून -15 हा -15 घेतला आपण आणि हा +5 घेतला आणि म्हणून -15 × +5 याचं साईनसुद्धा चेंज होईल, -75. साईन चेंज झाला म्हणजे तुमचं सगळं एक्झाम्पल मित्रांनो चुकणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या 75चे असे 2 फॅक्टर काढायचे आहेत. हे तुम्हाला सरावाने जमेल, ज्याची बेरीज तुम्हाला -22 आली पाहिजे.
-22 आणि गुणाकार 75 आला पाहिजे. सहज आपल्या लक्षात येतं 25 गुणिले 3 25 त्रिक 75 आणि 25 आणि 3 मधला फरक 22 आहे. आता राहिला साईनचा प्रश्न. साईन देताना एक तुम्ही लक्षात ठेवायचं, याला जर साईन मायनस राहिलं तर शक्यतो इथे मोठ्याला साईन मायनस देऊन टाकायचं, बरोबर, आणि याला प्लस देऊन टाकायचं. हे काय झालं आता, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह यांचा गुणाकार निगेटिव्ह झाला, 25 त्रिक 75 हा -75 झाला आणि -25 प्लस 3 यांची बेरीज झाली -22, बरोबर. म्हणजे स्प्लिट करताना आता -25 आणि +3 याच्यामध्ये हा -22 स्प्लिट होईल. म्हणजे इथे काय होईल मग 5m² -25m + 3m -15 = 0. म्हणजे आपण ही मधली मिडल टर्म जी होती -25 हा पण -22 हा -25 आणि +3 याच्यामध्ये आपण त्याला स्प्लिट करून टाकला आहे. आता स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यामधले कॉमन फॅक्टर बाजूला काढायचे आहेत. याच्यामध्ये 5m आणि हा इथे म्हणजे m निघेल पण 5 पण बाजूला निघेल. मग 5m आपण बाजूला काढला, याच्यातून 5m गेला म्हणजे 1m गेला, 1m शिल्लक राहिला मायनस. आता याच्यातून 5 बाहेर गेला आहे म्हणजे 5 राहिला, 5 5 25, m ऑलरेडी गेलेला आहे. म्हणजे आपण 5m जर गेला तर इथला m शिल्लक राहिला आणि इथे -5 शिल्लक राहिला. म्हणजे तुम्ही केलेलं बरोबर आहे का, याने याला गुणून पाहायचं, 5m × m 5m² आणि 5m × 5 5 5 25 25m होईल मायनस आहे. आता हे झालं तसं या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, +3 कॉमन निघेल. 3 जर कॉमन निघाला तर m इथे mच राहिला आणि मायनस याच्यातला जर 15 मधला 3 बाहेर गेला तर 5 राहिला, 3 5 15 होतात म्हणून -5 = 0. हे बघा दोघे ठिकाणी साईनचं कॉमन फॅक्टर सारखे आले. मग याच्यामध्ये आता कॉमन दोघांमधून काय निघणार आहे, एक निघाला m -5 आणि दुसरा निघाला 5m + 3 = 0. असे दोन फॅक्टर आपल्याला आता मित्रांनो मिळालेले आहेत. मग आता इथे लिहायचं m -5 = 0 और 5m + 3 = 0. आता एक एक टर्म तिकडे जाणार आहे म्हणून काय होईल, m = हा -5 इकडे गेला तर +5 झाला और 5m = -3. हा 3 प्लस होता इकडे जाणं मायनस झाला. आता हा 5 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल, तो डिवाइड होईल. म्हणजेच काय m = -3/5. आपल्याला दोन किमती मिळाल्या. याचा आन्सर आपल्याला असं लिहायचं, पहिलं काय मिळालं 5 आणि दुसरं मिळालं आहे -3/5 आर द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आर द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्हाला इथे फॅक्टरायझेशन मेथडच्यामध्ये मिडल टर्मचे फॅक्टर कशा पद्धतीने स्प्लिट करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो जर तुम्हाला जमला तर मित्रांनो तुमच्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड अतिशय सोपी आहे असं तुम्ही समजायचं आहे. आता आपण आणखी एका एक्झाम्पलचा विचार करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5 आहे तुमचा, कशामधला 2.2 मधलंच 5 नंबरचा एक्झाम्पल आहे. पण एक्झाम्पल काय, 2x² - 2x + 1/2 = 0. तर आता हे एक्झाम्पल सोडवताना सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पा, याच्यामध्ये तिथे a² + bx + c या फॉर्ममध्ये आहे का, तर आहे. मग आता तुम्हाला विचार करायचा याचा शेवटचं कोइफिशियंट काय आहे, 1/2 इंटू पहिल्याचं कोइफिशियंट काय 2, यांचा गुणाकार जर केला तर 2 2 कॅन्सल होईल, आला गुणाकार 1. एकाचे 2 अवयव असे काढायचे आहेत की ज्याचा गुणाकार 1 येईल आणि बेरीज -2 येईल. म्हणजे काय होईल मग -1 × -1. 1 1 1 आणि दोघं निगेटिव्ह आहेत म्हणून पॉझिटिव्ह होईल, बेरीज झाली 1. आणि जर आपलं गुणाकार आला 1 आणि जर बेरीज केली तर -1 + -1 = -2. म्हणजे मधल्या फॅक्टरचं स्प्लिट करताना -1 -1 असे 2 फॅक्टर मित्रांनो झालेले आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे पा, आता -2x स्प्लिट करायचा तर तो कसा होणार, -x ने -x असं होईल. मग 2x² - x + 1/2 = 0. आपण मिडल टर्म
ते स्प्लिट केलेली आहे आणि ते स्प्लिट केल्यानंतर -x अशी झालेली आहे. इथे आता दोघांमधनं कॉमन काय निघतं त्याचा विचार करू. सपोज x कॉमन निघाला. याच्यातून जर x कॉमन निघून गेला तर राहिला काय पहिल्या याच्यामध्ये 2x मायनस x निघूनच गेला म्हणजे इथे काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिला. जे इथून आपण x कॉमन काढला या 2x होते x इंटू x वर्ग स्क्वेअर हा 2x राहिला आणि हा x निघून गेल्यामुळे -1. आता इथे तर काय बाहेर निघेल असा जर विचार केला आपण तर दोघांमधून आपल्याला इथे दिसताना तर काहीच दिसत नाही. पण आपण जर विचार केला की -1/2 जर समजा आपण बाहेर काढला तर -1/2 जर बाहेर काढला तर इथे काय शिल्लक राहील याचा जर विचार केला तर इथे 2x शिल्लक राहील. ते म्हणणार सर की इथे कसं काय. मग यांचा गुणाकार करा पहा. हा 2 कॅन्सल झाला म्हणजे x राहिला बरोबर. म्हणजे याच्यातून -1/2 आपण बाहेर काढला आहे आणि कंसामध्ये राहिला आहे तरी पण 2x. तुम्ही म्हणणार तर कसं काय याचा गुणाकार करून पाहायचा. 1/2 इंटू 2x जर केलं तर हा 2 कॅन्सल केल्यानंतर राहिला 1x आणि हा -1/2 जर तिकडे गेला तर इथे मायनस साईन काढले म्हणून हे साईन चेंज होईल म्हणून इथे राहणारा 1 = 0. म्हणजे बघा हे थोडंसं तुम्हाला करताना चुकीचं वाटेल पण हे बघा आता याने याला जर गुणाकार केला आपण तर x इंटू 2x याचा जर गुणाकार केला तर काय होणारा 2x². बघा या 2x² आला यांचा. आता हा -x कसा आला तर इकडे x इंटू -1 हा -x बरोबर आहे. यांचा गुणाकार करू आपण आता. -1/2 इंटू 2x 2 कॅन्सल झाला. हा x गुणिले 1x -x आली -x टर्म आणि इकडे शेवटच्या याच्यामध्ये आता -1/2 इंटू हा -1/2 आपण इथून काढून घेतला तर -1/2 इंटू 1 तर याचं उत्तर येणार इंटू -1 हा -1 आहे तर दोघांचा मायनस प्लस झाला. तर 1/2 इंटू 1 तर +1/2 आला आहे +1/2. तर अशा पद्धतीने आपण हे इक्वेशनचे फॅक्टर स्प्लिट केलेले आहेत. आता दोघांमध्ये कॉमन काय निघाला आहे 2x - 1 कॉमन निघाला आणि दुसरा राहिला x - 1/2 = 0. मग इथे आता 2x - 1 = 0 और x - 1/2 = 0. मग आता इथे काय होईल तर 2x = हा -1 इकडे जाताना काय होईल +1 होईल. तर 2x = 1 आणि इथे काय होणार आता हा और x = 1/2 हा -1/2 इकडे जाताना डायरेक्ट तो +1/2 होईल. मग आता हा 2 मल्टिप्लाय इकडे जाताना तो डिवाइड होईल. x = 1/2 म्हणजे आपल्याला 1/2 आणि 1/2 कॉमन आलेले आहेत दोघं ठिकाणी म्हणून आपल्याला इथे म्हटलं 1/2 and 1/2 किंवा 1/2 आर द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. याच्यातलं एक नवीन आणखी एक उदाहरण आहे 7 नंबर. तर 7 नंबरचं उदाहरण काय कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्झाम्पल काय √2x² प्लस 7x प्लस 5√2 = 0. आता हे स्क्वेअर रूटच्या संख्या आहेत म्हणून तुम्हाला सॉल्व करताना थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते पण ती खूप कठीण नाही आहे. आता पहिल्याचा कोइफिशियंट घेतला तुम्ही √2 इंटू शेवटचाच कोइफिशियंट घेतला 5 इंटू √2. आता तुम्ही 2 पद्धतीने जाऊ शकतात. कसं या दोघांचा जर गुणाकार केला तर काय होईल तो हा √2 इंटू √2 इंटू 5 असं जर केलं तर हे √2 म्हणजे √4 झाला इंटू 5 √4 मीन्स 2 इंटू 5 तर 5 दुने 10 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 10 येतो. आणखी एका दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला असं पण करता येईल हा √2 आहे इंटू हा 5 बाहेर आहे मध्ये जर गेला तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे म्हणून 5 आहे. स्क्वेअर रूटच्या मध्ये गेला तर त्याला वर्ग करून जावं लागेल मध्ये म्हणजे तो स्क्वेअर रूटच्या मध्ये जर गेला तर 2 इंटू 25 होईल.
कारण 25चं वर्गमूळ 5 आहे म्हणून तो बाहेर आला आहे आणि मध्ये गेला तो या चिन्हामध्ये की तो 25 झाला. आता काय झालं, 25 दुने 50 आणि 50 दुने 100 म्हणजे वर्गमूळ किती होते 100. 100चं वर्गमूळ किती आलं 10. इथे पण 10 आला, इथे पण 10 आला. म्हणजे तुम्हाला शेवटी यांचा 10 ह्या दोघांचा गुणाकार 10 आलेला आहे आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे, आता 7 आली पाहिजे. गुणाकार 10 आणि बेरीज 7 असणारे फॅक्टर काय येतील 5 and 2. 5 दुने 10, 5 आणि 2 7. दोघं ठिकाणी पॉझिटिव्ह साईन आहे म्हणून तुम्हाला साईनचा विचार आता टेम्पररी करायचा नाही आहे. बघा मग आता स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. आपण 7x स्प्लिट केला आहे कशामध्ये 5x आणि 2xमध्ये त्याला स्प्लिट केलेला आहे. मग आता ह्या दोघांच्यामधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. इथे तर दिसताना फक्त x कॉमन निघताना दिसतोय. x काढला तर स्क्वेअर रूट ऑफ 2x इथे शिल्लक राहील, स्क्वेअर रूट ऑफ 2x आणि इथून जर x बाहेर गेला आहे तर इथे 5 शिल्लक राहील. इथे प्लस दोघांच्यामध्ये जर 2 घेतला, आता 2 जर आपण बाहेर काढला 2 बाहेर निघतो की स्क्वेअर रूट ऑफ 2 बाहेर निघतो, तर स्क्वेअर रूट ऑफ 2 बाहेर निघतो. या दोघांच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 2 बाहेर निघेल. आता स्क्वेअर रूट ऑफ 2 जर बाहेर निघाला तर इथे राहिला स्क्वेअर रूट ऑफ 2x. तुम्ही म्हणणार कसं काय सर, इथे काय दिसतो स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, याचं उत्तर 2 येतं. मग एक स्क्वेअर रूट ऑफ 2 जर बाहेर घेतला तर एक स्क्वेअर रूट ऑफ 2 इथे राहिला. मग स्क्वेअर रूट ऑफ 2x इथे स्क्वेअर रूट ऑफ 2 बाहेर घेतला तर इथे प्लस 5 शिल्लक राहिला. दोघांच्या टर्मसारख्याला इज इक्वल टू 0. मग इथे कॉमन काय निघतो आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 5 इंटू x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. मग स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. मग इथे आता स्क्वेअर रूट ऑफ 2x इज इक्वल टू -5 और इथे आता x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2. आता हा जो -5 आहे हा स्क्वेअर रूट ऑफ 2 इकडे जाताना डिवाइड होईल, म्हणजे x इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि म्हणून आपल्याला मिळाले 2 रूट -5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 and minus square root of 2 are the roots of given quadratic equation. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काढण्यासाठी हे गणित या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो सोडवावं लागणार आहे. आता आणखी काही गणितं थोडीशी वेगळी आहेत, त्यांचा पण अभ्यास करूया. हे आपण 7 नंबरचं गणित एक्झाम्पल पाहिलं. 10th पहा कसं आहे. आता ते 10th एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये दिलं आहे की 25m² इज इक्वल टू 9. तुम्ही आधी एक एक्सपान्शन पाहिलं आहे पहा, a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a² मायनस b². म्हणजे 2 वर्गांची वजाबाकी जर राहिली तर त्याचे फॅक्टर त्या दोघं वर्गमुळांची बेरीज आणि त्या दोघं वर्गमुळांची वजाबाकी अशी असतात. इथे आपल्याला या दोन्ही पूर्ण वर्ग संख्या हा -9 आपल्याला इकडे घ्यावा लागेल. 25m² -9 इज इक्वल टू 0. हे असं झालं. आपल्याला अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल 5m ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 25m वर्ग आपण 5m ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. 5चा वर्ग 25 झाला, mचा m² झाला, -3² इज इक्वल टू 0. म्हणजे हा 5m आणि -3 या दोघांच्या वर्गांची ही वजाबाकी. इथे जशी आपण दोघांच्या वर्गांची वजाबाकी घेतली, आता जशी या दोघांची एक वेळेस बेरीज होते आणि वजाबाकी होते, म्हणजे इथे काय होणार 5m प्लस 3 इंटू 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने यांचे अवयव आले. म्हणजेच काय झालं आता 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m माइनस 3 इज इक्वल टू 0, 5m इज इक्वल टू -3 और 5m इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू -3 अपॉन 5 और m इज इक्वल टू 3 अपॉन
5 एक वेळेस -3/5 आला आहे आणि एक वेळेस 3/5 आलेला आहे. म्हणून -3/5 अँड 3/5 आर the roots of the given quadratic equation are the roots of given quadratic equation. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एक्झाम्पल्समध्ये व्हेरिएशन्स आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवताना तुम्हाला त्याच्यातलं वेगळंपण जाणवेल. वेगळेपणाचा अभ्यास करा आणि किती स्टाईलने तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवावं लागतं याचा निश्चितपणे तुम्हाला मित्रांनो अभ्यास करायचा आहे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. याच्यामध्ये कोणतेही एक्झाम्पल रद्द झालेलं नाही आहे. सगळे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. आजच्या तासाला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॅक्टरायझेशन मेथड आपण शिकलेलो आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ छानपैकी सर्व पहा. समजला नसेल तर पुन्हा एक वेळेस पाहायचा आणि 2.2 हा प्रॅक्टिस सेट विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. जे प्रॅक्टिस सेट आहेत ते जमा होऊ देऊ नका. जो व्हिडिओ ज्या दिवशी पाहिला त्या दिवशी अभ्यास पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा ताण येणार नाही आणि आता रिकामा वेळ तुमचा वाया जाणार नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी कुठेतरी गणेश बेडसे नावाच्या विद्यार्थ्याने आता श्री गणेशा केलेला आहे. तो विद्यार्थी वर्गातून फार विद्यार्थी नाही आहेत. एक हिरो आत्ता आलेला आहे. विद्यार्थ्यांनी कधीपासून आहेत पाहूया आता कोण कोण कसं कसं वाढतं. पण मी पुनश्च सांगतो, शाळा उघडल्यानंतर हा अभ्यास पुन्हा रिपीट होणार नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं गांभीर्य घ्यायचं आहे, अभ्यास पूर्ण करायचा आहे. तुम्ही काल परवा न्यूजमध्ये ऐकलं असेल CET आणि NEET नीट याच्या परीक्षा सगळ्या वेळेवर होणार आहेत. आपली अडथळ्याची शर्यत आहे आणि त्याच्यामुळे हे गांभीर्य विद्यार्थी मित्रांनो सोडू नका. दुसरं एक तुम्हाला मी भीती घालत नाही पण महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. भारतभरामध्ये साधारणतः धुळे जिल्ह्याचा नंबर हा कोरोनामध्ये आता जवळपास 6वा आहे. म्हणजे कोरोना ह्या आजाराचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तंदुरुस्त आहे, आम्ही खेड्याकडचे लोक आहोत, गावाकडे काहीच होत नाही, आम्ही नैसर्गिक हवेत राहतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं शरीर विज्ञानावर चालतं, भावनेवर चालत नाही. म्हणून आपल्या कुटुंबातल्या सगळ्या वृद्ध लोकांची, आईवडिलांची, ज्यांना डायबिटीस आहे, BP अशा लोकांची काळजी घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा, वेळेवर अभ्यास करा. अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि जे अजून ह्या मार्गाला लागलेले नाहीत त्यांना थोडंसं सांगा की आम्ही कुठपर्यंत आलो, तुम्ही कुठे आहात, म्हणजे तुमच्यासोबत त्यांना आणता येईल. सगळ्याजणांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.